नमस्कार मंडळी, स्वागत आहे प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग ह्या आपल्या खास महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण अशा या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आज मी तुम्हाला एक जादुई सत्य सांगणार आहे. होय, जादुई सत्य यासाठी की जेव्हा तुम्ही हे ऐकाल तेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्या स्किनमध्ये जादू घडवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातल्याच गोष्टी वापरून कसं काय करू शकता. तर वय 40 झालं म्हणजे सौंदर्य कमी होतं, हे पूर्णपणे चुकीचं आहे. खरं सौंदर्य तर 40 नंतरच उजळायला लागतं. 40 नंतरच उजळायला सुरुवात होते, जर योग्य गोष्टी तुम्ही केल्या, योग्य गोष्टी पाळल्या तर. आणि मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या 40+ महिलांना तरुण, चमकदार, सुंदर आणि आत्मविश्वास पूर्ण बनवतात. तर अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या 5 गोष्टी मी स्वतः तज्ज्ञांना विचारून रिसर्च करून तुमच्यासाठी खास गोळा करून आणल्या आहेत. म्हणून व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची टिप ग्लो मास्टर टिप आहे. होय, ग्लोचा मास्टर असणारी ही ट्रिप आहे, जी अजिबात तुम्ही चुकवू नका. तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये मला तुम्ही जरूर सांगा की मी 40+ माझं सौंदर्य पुन्हा उजळवणार आहे. मराठीत हे लिहून नक्की पाठवा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहत आहात हेही मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा, जेणेकरून मलाही समजेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे, कुठल्या मैत्रिणी माझ्या हा व्हिडिओ बघत आहेत. आणि मला असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी अजून चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळेल. तर ह्यामध्ये आपण काही सेक्शन्स पाहणार आहोत. पहिलं सेक्शन आहे त्वचेचा ग्लो परत आणण्यासाठी आपण काय करावं. तर आंतरबाह्य त्वचेला आपण पोषण देणं गरजेचं आहे. स्किनला न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे. त्यासाठी काही रिच्युअल्स तुम्हाला पाळावे लागतील, काही नियम तुम्हाला पाळावे लागतील. तर 40 नंतर आपली त्वचा कोरडी पडणे, डल दिसणे हे अगदी सामान्य आहे. त्यामुळे पहिली गोष्ट, तुम्ही तुमच्या त्वचेला आतून पोषण देण्यासाठी काय करता येईल हे पाहावं. आता मी तुम्हाला सांगते की त्यासाठी तुम्ही काय करायचं. तर सगळ्यात अगोदर सकाळी वॉर्म ग्लो वॉटर प्यायचं. हो, सगळ्यात अगोदर सकाळी कोमट पाणी प्यायचं. 1 ग्लास कोमट पाणी, त्यामध्ये 1 चमचाभर फ्लॅक्स सीड्स असतील तर, नसतील तरी चालतील, 1 लिंबू आणि 1 चिमूटभर हळद घ्या. हे मिश्रण तुम्ही प्या. हे कॉलेजनला मजबूत करतं आणि तुमची त्वचा टाईट दिसावी, त्वचेवर टाईटनिंग यावी यासाठी हे ड्रिंक तुम्हाला मोठ्या प्रमाणात मदत करतं. हे ड्रिंक तुम्ही उपाशी पोटी घ्यायचं आहे. आता दुसरं म्हणजे स्किन विटॅमिन्स आफ्टर 40. 40 नंतर स्किन विटॅमिन्स खरंच आवश्यक असतात. कुठले तर व्हिटॅमिन सी स्किनला फर्म करण्यासाठी, व्हिटॅमिन ई स्किनला ग्लो देण्यासाठी, ओमेगा 3 ह्यामुळे तुमचे व्रिंकल्स कमी होतात. त्याचबरोबर कोलॅजिन बूस्टर्स जे काही व्हिटॅमिन्स असतात, तुम्ही मार्केटमध्ये जाऊन विचारले तर मेडिकलमध्ये कुठल्याही मिळतील, ते तुम्ही घेणं आवश्यक आहे. तिसरं म्हणजे दररोज 10 मिनिटे तरी किमान चेहऱ्याचा मसाज करणं आवश्यक आहे. कसा करायचा तर 2 थेंब नारळ किंवा बदामाचं तेल घ्या. अपवर्ड स्ट्रोक्सने मसाज करा. डोळ्याभोवती आणि गालांवर सहसा सर्क्युलर मसाज करा. ह्या मसाजाचे फायदे काय होतात तर आपला रक्तप्रवाह वाढतो आणि फेस नॅचरली लिफ्ट झाल्यासारखा यामुळे दिसतो. अशा पद्धतीने स्किनसाठी, आपली स्किन जर ऑलरेडी डल झालेली असेल तर तुम्ही हा उपाय करून तिला ब्राईट करू शकता. आता दुसरं सेक्शन म्हणजे हेअर रिज्युव्हनेशन, केस. कारण तुमच्या केसांवरही तुमचा लूक मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. 40 नंतर बऱ्याचदा केस पातळ होतात, केस तुटतात, पांढरे होतात. हे सगळं आपल्या शरीरातील हार्मोनल बदलांमुळे होत असतं. तर केस तरुण दिसण्यासाठी नेहमी 3 गोष्टी आपण केल्या पाहिजेत. त्या कुठल्या तर ते मी तुम्हाला सांगते. त्यासाठी पहिली म्हणजे मेथी आणि ऑनियनचं हेअर मास्क, म्हणजे मेथी आणि कांद्याचं हेअर मास्क. हे सुपर अँटी एजिंग हेअर मास्क आहे. काय करायचं, मेथी भिजवायची
ती वाटायची. त्यानंतर कांद्याचा रस त्यामध्ये घालायचा, 1 चमचाभर कढीपत्त्याची पेस्ट त्यामध्ये घालायची. हे मिश्रण तुम्ही डोक्यांवर केसांवर 30 मिनिटे लावून ठेवा. ह्यामुळे तुमचे केस अत्यंत थिक आणि तुमचा हेअर फॉल अगदी 0 होईल, नाहीसा होईल. दुसरं म्हणजे ऑइल रुटीन. ऑइल कसं लावावं, तर सगळ्यात अगोदर कोकोनट ऑइल घ्यायचं. 2 प्रकारचे ऑइल मिक्स करून केसांवर लावायचे. चमचाभर कोकोनट ऑइल, त्यावर चमचाभर कॅस्टर ऑइल, आणि हे ऑइल 5 मिनिटं स्टीम करा आणि ते हलक्या हाताने तुमच्या स्काल्पवर तुम्ही चोळून लावा. तिसरं म्हणजे 40 नंतर आयुर्वेदिक काढा. तर कुठल्या पद्धतीचा काढा आपण घ्यायला हवा, तो कशा पद्धतीने बनवायला हवा, तर आवळा, तुळस, गुळवेली, गोकर्ण ह्या सगळ्यांचा काढा आपण बनवायचा. ह्याने काय होतं, तर पांढरे केस कमी होण्यासाठी अशा पद्धतीचा नैसर्गिक आयुर्वेदिक काढा तुम्हाला मदत करतो आणि याची कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स आपल्या शरीरावर होत नाहीत. जरीही 100% रिझल्ट तुम्हाला मिळाला नाही तरीही याचा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. सेक्शन 3 तर बघा, बॉडी फिटनेस आणि स्ट्रेंथ. तर मंडळी, मैत्रिणींनो, 40+ वयानंतर शरीराचं मेटाबॉलिझम हे आपोआपच कमी होत असतं. पण दररोज 15 मिनिटांचं रुटीन जे की मी तुम्हाला सांगणार आहे ते जर तुम्ही केलं तर तुम्ही तुमच्या वयापेक्षा 10 वर्षांनी तरुण दिसाल, याची खात्री मी तुम्हाला देते. आता कशा पद्धतीने तुम्ही 15 मिनिट ब्युटी फिटनेस रुटीन फॉलो करायचं आहे, तर सगळ्यात अगोदर म्हणजे 3 मिनिटे ब्रिस्क वॉक करायचं, म्हणजे एकदम फास्ट चालायचं. तुम्ही हे घरातच केलं तरीही चालेल. जर तुमच्याकडे वेळ असेल, जागा असेल तर तुम्ही बाहेरही करू शकता. त्यानंतर 3 मिनिटं स्क्वॅट्स करा. पहिले 3 मिनिटं ब्रिस्क वॉक करा, नंतर स्क्वॅट्स करा. नंतरची 3 मिनिटे हात, पोट, थाय आणि ह्यांच्या टायटनिंगसाठी तुम्ही एक्सरसाइज करा. अशा पद्धतीने 3-3 मिनिटाचे हे एक्सरसाइज. नंतरची 3 मिनिटं तुम्ही कुठलाही योगा करा, जो कुठला योगा तुम्हाला आवडत असेल. ताडासन, भुजंगासन अशा पद्धतीने हे 2 योगासनं तुम्हाला जास्त या वयात फायदा देतील. त्यानंतर 3 मिनिटे तुम्ही डीप ब्रिदिंग करा, म्हणजे कपालभाती करा, अनुलोम विलोम करा. ह्यामुळे जो ऑक्सिजन तुमच्या बॉडीमध्ये जाईल तो ऑक्सिजन तुमच्या शरीराला आतून ग्लोई करेल आणि तुमची स्किन आतून ग्लो मास्टर बनवून जाईल. तर मंडळी, आता आपण 4थं सेक्शन पाहत आहोत, ते म्हणजे हार्मोन बॅलन्स. आता आपण पाहिलंच आहे की 40 नंतर सहसा आपलं हार्मोन इम्बॅलन्स होत असतात. तर 40 नंतर त्वचा डल होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजेच हार्मोनल इम्बॅलन्स. तर आता ह्या हार्मोनल इम्बॅलन्सवर आपण कशी मात करायची हे आपण आता पाहूया. त्यासाठी हे 5 हार्मोन फ्रेंडली फूड्स तुम्हाला खाणं अत्यंत गरजेचं आहे. कुठले, तर ते बघा. पहिलं म्हणजे तीळ, दुसरं म्हणजे बदाम, तिसरं म्हणजे अक्रोड, चौथं म्हणजे हिरव्या पालेभाज्या, 5वं म्हणजे पपई, आवळा, डाळिंब. अशा पद्धतीची ही फळं खाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. रात्री हार्मोन बॅलन्सिंग ड्रिंक्स घ्यायला सुरुवात करा. आता कुठल्या प्रकारचे ड्रिंक्स घ्यायचे, तर गरम दूध करायचं, त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची, त्यामध्ये अक्रोड घालायची 2, तोडून घाला किंवा तुम्ही ज्या पद्धतीने खाऊ शकता तशी घाला, चिमूटभर केशर घाला आणि हे ड्रिंक तुम्ही घ्या आणि झोपा. यामुळे तुम्हाला खूप चांगली झोप लागेल. त्याचबरोबर ह्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात ग्लोही मिळेल. अशा पद्धतीचे 2 फायदे तुम्हाला यामध्ये मिळतील. आता आपलं 5वं महत्त्वाचं फायनल सेक्शन आपण पाहणार आहोत, ते म्हणजे माइंड ग्लो. तर हसलं की माणूस तरुण दिसतं. कुठलीही व्यक्ती जेव्हा हसते तेव्हा ती सुंदर आणि तरुण दिसते. 40 नंतर स्ट्रेस लाईन्स आपल्या चेहऱ्यावर खूप दिसू लागतात. पण तुम्ही दररोज 10 मिनिटे माइंड ग्लो केलं तर चमत्कार होतो, हे मात्र मी तुम्हाला सांगण्याची काहीही गरज नाही. तर आता ह्यासाठी कुठलं रिच्युअल तुम्ही फॉलो करायचं आहे जेणेकरून तुमचं माइंडही ग्लो होईल.
तर 1 मिनिट खोल श्वास घ्या, त्यानंतर 4 मिनिटं ग्रेटफुलनेससाठी तुम्ही द्या. म्हणजे देवाला सांगा की मी ग्रेटफुल आहे. 5 मिनिटे मिरर स्माइल थेरपी करा. म्हणजे आरशाकडे बघून हसत राहा आणि म्हणा, मी सुंदर आहे, माझं सौंदर्य वाढत आहे. ही वाक्य तुमचं मनोबल वाढवतात आणि तुमचा ऑरा देखील ह्यामुळे स्ट्रॉंग होतो. अशा पद्धतीचे हे सेंटेन्स तुम्ही बनवा. तर मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे ग्लो मास्टर टिप. जसं की व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की शेवटी मी तुम्हाला एक ग्लो मास्टर टिप देणार आहे. ही टिप मी तुम्हाला आता सांगते आहे. ते म्हणजे 40+ महिलांनी आठवड्यातून 2 दिवस नो शुगर नो साल्ट असं इव्हिनिंग मील ठेवायचं आहे. त्याचबरोबर त्वचेला टाईटनेस यावा, आपल्या स्किनवरील सूज कमी व्हावी, पोट कमी व्हावं, फेस शार्प व्हावं, ऊर्जा वाढावी, ह्यासाठी तुम्ही हे रिच्युअल्स फॉलो करायचे आहेत. तर अशा पद्धतीची ही माहिती होती मंडळी. ती तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर सांगा आणि हे स्किन रुटीन तुम्ही नक्की फॉलो करा. ह्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे स्किन रुटीन जर तुम्ही फॉलो केले तर तुम्ही अंतर्बाह्य सुंदर व्हाल. तर मंडळी, 40+ वयानंतरही सौंदर्य आणि ग्लो कमी होत नाही, तो तर तुमच्या हातात आहे. तर ह्या 5 गोष्टी जर तुम्ही रोज केल्या तर तुमच्या चेहऱ्याचा, केसांचा आणि व्यक्तिमत्वाचा ग्लो कसा उजळून येईल हे बघा. तो दुप्पट होईल ह्याची खात्री मी तुम्हाला देते. अशा पद्धतीने जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला जरूर सांगा की मी सुद्धा 40+ आहे, मी सुंदर आहे. आणि लक्षपूर्वक न विसरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण मी असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओज घेऊन येत असते तुमच्यासाठी. जे आजच्याच पुन्हा भेटूया अशाच सुंदर, उपयुक्त आणि प्रेरणादायी व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मस्त रहा, खुश रहा. धन्यवाद.